निटूर जिल्हा परिषदसाठी भाजपकडून उमेदवार अशोक शिंदेच का हवंय? सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, ग्रामस्थांच्या अडीअडचणीमध्ये पुढाकार घेऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी दूर करणं, लोकांना आदराने बोलवणे, सतत संपर्कात राहणे, जात पात धर्म गरीब श्रीमंत असा कधीच भेदभाव न करणारा व्यक्ती म्हणून अशोक शिंदेच आमच्यासाठी सदैव तत्पर असतो. त्यामुळे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अवघ्या 60 मतांनी पराभव अशोक शिंदे यांचा झाला. तो कलंक आम्हाला या निवडणुकीत पुसून टाकायचा आहे. शिवाय अशोक शिंदे हे 25 वर्षापासून माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. अशोक शिंदेकडे पक्षाचा कोणताच पद नसताना देखील तो निटूर जिल्हा परिषद गटातील मतदारांशी कधीच संपर्क तुटू दिला नाही. लग्न सोहळा असो की अंत्यसंस्कार, तिथं आपल्या कुटुंबातील प्रमुख म्हणून तो काम करतोय. आता हीच वेळ आहे. एवढीच वेळ अशोक शिंदेला उमेदवार म्हणून संधी द्या. आम्ही संधीचं सोनं करून त्याला विजयाचा गुलाल लावून एक निष्ठावंत शिपाई आपल्याकडे सोपवणार असल्याची भावना ग्रामस्थांनी भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांना उमेदवारी मागताना बोलून दाखवली. अशोक शिंदे यांनी सुद्धा अरविंद पाटील निलंगेकर यांना भावनिक साथ घातली. भैया, ही माझी शेवटची निवडणूक, तुम्ही संधी द्या. मी गुलाल विजयाचा लावून आपला आशीर्वाद घेण्यासाठी येणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अशोक शिंदे हे प्रबळ आणि मजबूत दावेदार असल्याने मतदारच त्यांना उमेदवारी द्यावा यासाठी भाजपकडे उमेदवारी मागत आहेत. यापूर्वी अशोक शिंदे यांच्या पत्नी अर्चना अशोक शिंदे यांना भाजपकडून मागील निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा 60 मतांनी पराभव झाला होता. ती सहानुभूती म्हणून आता अशोक शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी या मतदारांनी केली आहे. निलंगा नगरपंचायत नंतर नगरपालिका महानगरपालिका, आता थेट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सुरुवात झालेली आहे. आणि अक्षरशः गावगावातून म्हणजे जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून उमेदवारी मिळावं, गावगावातून अनेक कार्यकर्ते, लोक आणि मतदार स्वतः उमेदवार करा किंवा उमेदवारी ह्यांना द्या हे सांगण्यासाठी निटूर सर्कलतून ही पूर्ण मंडळी एका माणसासाठी या ठिकाणी आलेली आहे. आता कशासाठी आलेत, कोणासाठी आलेत, तो माणूस कोण आहे आणि कोणाला उमेदवारी पाहिजे. आता तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आहात, कोणासाठी आलात? अशोक शिंदेसाठी. काय कशासाठी आलात, म्हणजे कशाला त्यांना उमेदवारी द्यायची? अशोक शिंदे यांना जिल्हा परिषद सर्कल निटूर मधून उमेदवारी मिळावा या संदर्भात आम्ही भैयासाहेबांना भेटण्यासाठी आलोय. तर काय नेमकं त्यांनाच का बरं द्यायची उमेदवारी? ते अशोक शिंदे एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि गेली अनेक कित्येक वर्षापासून पक्षाचं काम करतोय. किती वर्षापासून, म्हणजे किती वर्षापासून? आता आम्हाला कळते तेव्हापासून त्यानं काम करते भारतीय जनता पार्टीचं. अजून काय काय काम आहे त्यांचं? सामाजिक काम आहे ना त्यांचं. प्रत्येकाच्या कामात वेळोवेळी अडी अडचणीत जातोय आणि त्याच्यामुळं त्याच माणसाला द्यावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, 2017ला बी पक्षाने तिकीट दिलं होतं, पण अगदी थोड्या मतानं त्यांचा पराभव झालेला आहे. त्याच्यामुळं आमच्या भैयासाहेबांना आणि पक्षाकडे अशी विनंती आहे की 30-40 मतानं हरलेल्या माणसाला पुन्हा एकदा संधी द्यावं, पुन्हा एकदा उभारी द्यावं आणि त्यांना काम करण्याची संधी द्यावं अशी आमची गाववासियाची आणि सर्कलमधल्या सर्व लोकांची अपेक्षा आहे. तुम्ही काय म्हणतो? काय तुमचं नाव? बरोबर आहे. माझं नाव बळवंत बिराजदार. अशोक शिंदे हे समाज कार्यकर्ता असल्यामुळं आणि गावातून प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक ठिकाणी अशोक शिंदे हे आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीचं तिकीट मागत आहोत. तुमचं नाव काय? अरुण सुरवंशी. अरुण सुरवंशी. तुम्ही कशासाठी आलो? अशोक भाऊ शिंदे यांना तिकीट मागण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही तरुण दिसला आलो, तुमच्यासाठी काय केलं का त्यांनी? युवकासाठी नाही, अशोक भाऊ हे सुखदुःखामध्ये येणारे आमचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे. आमच्या सर्कलमध्ये सर्वात तडफदार आणि समाजकार्य करणारे नेते म्हणजे अशोक भाऊ शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेल्या 25 वर्षापासून ते भारतीय जनता पार्टी एक झाल्याने एक निष्ठेने काम करतात प्रत्येकांचे. तर त्यांना उमेदवारी मिळणे हो. सर्वात महत्वाचं, कोरोनाच्या काळामध्ये देखील त्यांनी घरामध्ये न बसता त्यांनी बाहेर स्वतःच्या घरातली ज्वारी, गहू, तांदूळ त्यांनी वाटप केलेले आहेत. रात्री बेरात्री कोणालाही अडचणीचा राशन वाटप, किट वाटप त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा साक्षीदार म्हणून मी आहे त्यांच्यासोबत. अजून बरेच लोक आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी. काय टोपी वगैरे घातलं? काय तुमचं नाव काय? अकबर शेख. अकबर शेख. तुम्ही कशासाठी आला?
अशोक शिंदे यांना तिकीट मागण्यासाठी. काय कशासाठी आलो? अशोक शिंदे यांना जिल्हा परिषदचं तिकीट मागण्यासाठी इथं आलेलो आहे, भैयासाठी विनंती करण्यासाठी आलेलो आहे. कोणत्या पक्षातून मिळवता भाजपमधून. तुम्ही भाजपच्या कार्यालयात माहित तुम्हाला? हो, मी भाजपचं कार्यालयात आहे आणि एक चांगला प्रामाणिक माणूस, जातभेद न करता, कुणा न डावलता सगळ्यासोबत मिळून मिसळून राहणारा माणूस म्हणजे अशोक शिंदे. पूर्ण सरकारला तर बघितलं त्याच्यासारखा चांगला माणूस आम्हाला तर वाटत दुसरं कोणी असेल. त्यांनाच का बरं द्या, दुसरं कोण नाही का काय? त्यांनी सगळ्यासाठी जातात ना, जातपात बघत नाहीत, कोणाला काय अरे तुरे बोलत नाहीत, चांगल्या आपल्या जी वागणूक चांगली आहे, हे चांगल्या गोष्टी असल्यामुळं त्यांच्या पाठीमागे आम्ही स्वतः आलोय. आता पूर्वी दिले ते काही मताच्या फरकांना पडले, आता दिल्यावर कसं करतं? थोडीफार ते चूक झाली होती मुगाव गावातूनच, त्याची भरपाई करण्यासाठी डबल आम्ही त्यांना तिकीट मागवत आहे. किती जण आलो? पार खाली दिसल्या तर वरी दिसल्या, किती जण आलो? पूर्ण गावात आलेलं आहे. थोडक्यात पूर्ण गाव आले, तो सर्कल मधून माणसं आलेली, पूर्ण नेटवर्क सर्कल जेवढं आहे तेवढ्यातून काही माणसं आलेले आहेत. कारण त्याची अपेक्षा आहे की ती स्वतः थांबाव. गावात 200-300 लोक आलेले आहेत आमच्या. अख्खा पूर्ण गाव चालेल का? किती लोक आलो? आम्ही 300 लोक आहो, कमी जास्त. कमी जास्त महिला वगैरे आहेत पण की महिला काय 101 महिला आहेत. सगळे युवक आलो का? सगळे युवक अशोक भाऊच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे राहणार आहे. सगळे युवक. या दबंग साहेब तुमचं काय अजून? हो मम्मा इकडे आहे. तुमचं नाव काय? नागवडे वापरा. तुम्ही कसं आलो? ते बायासाठी तिकीट मागण्यासाठी अशोक भाऊ शिंदे साहेब. चांगला आहे का माणूस? हो साहेब, 25 वर्ष झाले निष्ठावंत काम करतात बीजेपीचे. आणि 25 वर्ष त्याचं काम बघून आम्ही स्वतःहून त्याच्या पाठीमागे उभं राहतोय खंबीरपणे. पूर्ण आमची पूर्ण गावाची साथ आहे, त्याला एवढं तिकीट देणे हे आम्हाला आवर्जून वाटतं. अजून काय करायला पाहिजे? काय गावात समस्या काय का? गावाची समस्या त्यांच्यामुळे काहीच नाही, त्यांनी खूप काही गावासाठी काम केलेले आहेत. जिल्हा परिषदला असतील काय एक समस्या? जिल्हा परिषद सध्या काहीच नाही सर, त्यांनी आहेत आमच्याविषयी पूर्ण केलेले आहेत. मग आता भयानी म्हणले तर पाठीमागे राहणार तुम्ही? हो, भयानामध्ये 100% पूर्ण गाव पाठीमध्ये तयार आहे. भयाना म्हणजे आमदार संभाजीराव पाटणकरांना किंवा अरविंदभाई पाटणकरांना भेटण्याला हो, भेटण्यासाठी पक्षासाठी तिकीट मागण्यासाठी आलो आम्ही अशोक भाईसाठी. मिळेल असं वाटतंय? हो, मिळेल, द्यावंच लागतं. तिकीट देवाच लागतंय. मग किती मग तुमचं? माझं 65. द्यावंच लागतंय. द्यावाच लागतंय. सच्चा नेता, खरा नेता आहे. फक्त नेता आहे. हा, काय गावासाठी काय केलं का नाही? बरेच काम केले त्यांनी. हा, पूर्ण सर्कल मध्ये पूर्ण अशोक circle शिंदेचे भरपूर कामं झालेली आहेत. त्या न्यूट्रल सर्कल मध्ये पूर्ण काम केलेले माणूस आहेत. परिचय मधला माणूस आहे. परिचय म्हणजे प्रत्येक बारक्या लेकराला सुद्धा ओळखण्यासारखा. सांगायचा मुद्दा म्हणजे भैया, ग्रामपंचायतचे पूर्ण सदस्य हा. या ठिकाणी मुगा ग्रामपंचायतचे पूर्ण सदस्य आणि सरपंच सुद्धा या ठिकाणी आलेले आहोत. बघा, एका माणसासाठी सगळं गावाचं नव्हे तर जिल्हा परिषद पूर्ण सर्कल, जे नेटूर जिल्हा परिषद सर्कल आहे, त्यासाठी उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळावं यासाठी अनेक जण, अनेक लोक, अनेक मतदार आणि विशेष निष्ठावंत लोक या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आणि ते आमदार संभाजीराव पाटणकर किंवा युवा नेते अरविंदभाऊ पाटणकर यांची भेट घेऊन अशोक शिंदे यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी द्यावी अशी त्यांची आग्रहाची विनंती असणार आहे. कारण मी बघितलंय खाली पण तेवढंच लोक आहेत, वरी पण तेवढे लोक आहेत, आणि विशेष महिला पण सोबत आहेत. लाडक्या बहिणी पण म्हणतो ना, लाडक्या बहिणी पण सोबत आहेत, तरुण आहेत. त्याच्यामुळे तरुण आणि लाडक्या बहिणी हे समीकरण बघितलं तर जलवा निश्चितपणे येणाऱ्या काळात बघेल किंवा दिसेल. त्यामुळे देत असताना उमेदवारी चाचपणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मी असलम झारेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.